Good afternoon, everybody. Now again, welcome to our second session, health benefits and nutritional value. From this session, the today's third topic is coconut-based holistic life. Okay, on that, today's lecture by Vaidya Maithili Nesargi Naik. Now, yesterday she is introduced very nicely by Sangeeta Sandav. Everybody know she is MD in Ayurveda and very versatile personality. She knows very well all classical Indian dance, then German. Now she is doing PhD and also she is professor in Tirak Ayurved Mahavidyalaya, Pune. Now, today we are this topic is related with the holistic health, and yesterday we went through so many Ayurvedic grantha, आणि या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ऍक्च्युअल जे पूर्वीचे जे आयुर्वेदिक ग्रंथ होते त्यांच्याशी रिलेटेड संदर्भ आपल्याला मैथिली मॅडमनी दिले. आपण बघितलं की आयुर्वेदामध्ये सुद्धा चरक संहिता वगैरे हे जे पूर्वीचे आहेत, नवीन नवीन जसं अपग्रेडेशन झालं तसं संस्कृत आयुर्वेद ह्याच्यामध्ये पण झालं, पण ज्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये आहे त्या अनुसरून आपल्याला काल त्यांनी न्यूट्रिशनल व्हॅल्यू कोकोनटच्या आणि आपल्या आहारात कशा घ्याव्यात, कशा असाव्यात याचं योग्य मार्गदर्शन त्यांनी काल आपल्याला केलं. मैथिली मॅडम आपल्याशी छान कनेक्टेड आहेत आणि एक आयुर्वेदातली अगदी आत्मीयतेनं आयुर्वेदाचा ज्या अभ्यास करतायत, मी त्यांना कायम म्हणते की हे आयुर्वेद चांगल्या दृष्टिकोनातून पुढे जावं म्हणूनच तुमचा जन्म झालेला असणार. आणि आपला जो हा कल्पतरू 2021 कोकोनट फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलचं अगदी टायटल सुद्धा कल्पतरू 2021 हे त्यांनीच सांगितलेलं आणि त्याचं जे आपण म्हणतो स्लोगन होतं अनफोल्डिंग डायव्हर्स बेनिफिट्स ऑफ बेनिव्हलंट कोकोनट, हे सुद्धा अगदी छान स्लोगन त्यांनी सांगितलेलं. खरंच हा परोपकारी जो नारळ आहे तो आपल्या सगळ्यांच्याच आहारात आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, त्याचा वापरही आपण वेगवेगळ्या तऱ्हेनं करतो आणि त्या दृष्टिकोनातून हा वापर किंवा त्याच्यामधलं असलेलं व्हॅल्यू ऍडिशन हे आपण नक्कीच या कल्पतरू या फेस्टिवल मधून घेत आहोत. मी आज मैथिली मॅडम आहेत ज्यांच्याकडून आपल्याला बरेच आयुर्वेदाच्या संदर्भात आपल्याला बरंच मार्गदर्शन लाभत आहे आणि स्वतः आयुर्वेदाचा त्या अभ्यास करतानाच त्यांचे जर आपण बघितले सासू सासरे तेही सायंटिस्ट आहेत DRDO मध्ये, त्यामुळं सायन्सची बॅकग्राऊंड आणि त्याला अनुसरून असलेला आपल्या आयुर्वेदाचा त्यांचा काही रेफरन्स आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला त्या अगदी निस्वार्थी भावनेनं सगळं आपल्याला नॉलेज देत आहेत. तर मी मैथिली मॅडमना आजचं सेशन चालू करण्याची विनंती करते. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. गुड आफ्टरनून टू एव्हरीबडी. असं म्हणतात की मॅन इज अ सोशल बीइंग आणि त्यामध्ये आपण एक सर्वांना प्रचलित असलेली म्हण आहे दुर्लभम भारते जन्म, म्हणजे आपण अशा भारत देशात जन्मलो आहोत जिथे आपला जन्म होणं म्हणजे आपल्यासाठी एक दुर्मिळ गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीसाठी, आणि आपण सगळे खूप फॉर्च्युनेट आहोत की ही दुर्लभ गोष्ट आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. मी या फ्रेजचं थोडंसं परिवर्तन करेन आणि म्हणेन की सज्जन समविचारी लोक
यांची आपल्याला कंपनी मिळणं, यांचा आपल्याला सहवास मिळणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. आणि गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर हा असा समूह आहे जो अशाच थॉट प्रोसेसनी बांधला आहे. केवळ प्लांट्स स्पीशीजवर प्रेम नाही, तर त्या मार्फत एकमेकांशी धरून राहणे आणि प्रेम करणे ही एक गोष्ट आहे. अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव कम अक्रॉस अँड मेट ऑल ऑफ यू. आणि हे जे आपलं असोसिएशन आहे, मी कायम म्हणते द ऍडमिरेशन इज म्युच्युअल. त्यामुळे इट्स अ रिअल प्लेजर टू बी हिअर वन्स अगेन. आणि थँक्यू कल्पना मॅडम फॉर द काइंड इंट्रोडक्शन once again. So, shall we begin with today's session? Okay. Yes. At the onset, let's have a quick revision about certain aspects that we discussed yesterday. It is said in Ayurveda that any topic that is discussed, it should be discussed in a manner which is nati sankshepa vistaram. That is, it is neither too long nor very concise. Sticking to this thought process, let's see what we discussed yesterday. Yesterday, we spoke about the nutritional value of coconut from the traditional Ayurveda treatises. Traditional Ayurveda treatises, that is the Bruhatrayi, the Laghutrayi, and one of the very important grantha called as Bhava Prakash, Nighantu. I am discussing this Nighantu specifically in detail because it is going to be very important not only for coconut, but if somebody is interested in knowing about some other plants, what is the authentic source about Ayurveda for plants? It is the Bhava Prakash Nighantu. We are always worried whenever we are discussing certain aspects of plants, we just the reference that is there, it might not be very authentic. So this attempt is there to talk about the Bhava Prakash Samhita. The next aspect that we spoke yesterday was about how the myth that नारळ हा पित्तकरच असतो. अति नारळ खाल्ला की अमक्या व्यक्तीला नक्की पित्त होतं, त्यामुळे नारळ हा पित्त निर्माण करणारा आहे. तर तो कसा पित्त निर्माण करणारा नाही किंवा कुठल्या विशिष्ट अवस्थेमध्येच जर तो सेवन केला तर तो पित्तकर होतो, अन्यथा पित्त कमी करायला कसा उपयोगी पडतो हे आपण बघितलं. याचं एक छोटंसं एक्सप्लेनेशन इथेच बघून टाकू की टेंडर, कोळा, अपक्व जो असेल नारळ तो पित्त कमी करणारा आहे आणि पूर्ण वाळलेलं खोरडं खोबरं हे जे आहे ते पित्त निर्माण करणारं आहे. त्याच पद्धतीने आपण असं बघितलं एक ज्या की नारळाचं पाणी हे तात्काळ तहान भागवणे आणि विविध प्रकारे मूत्राच्या व्याधींमध्ये उपयोगी आहे. तिसरा आणि महत्वाचा भाग जो नारळाचा आपण बघितला, जे नारळाचं दूध आपण सगळेजण वापरतो सध्या कालावधीमध्ये, त्यामध्ये आयुर्वेदात कुठेही त्याचा नारिकेल दुग्ध नावाने उल्लेख आलेला नाही. परंतु सध्या कालावधीमध्ये जर तो आपण वापरत असू तर त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. जे नारळाचे 8 गुण सांगितलेले आहेत, 8 गुण कोणत्या प्रकारे वापरू शकतो हे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्यामुळे जे काही डिस्कशन काल आपण केलं
त्यामध्ये हे 3 महत्वाचे आयुर्वेदीय दृष्टिकोनातून मुद्दे आलेले आहेत. सगळ्यात शेवटी आपण काही डेमॉन्स्ट्रेशन्स घेतली, ज्यामध्ये आपण विविध प्रकारे नारळ वापरून काही ट्रेडिशनल आणि काही सद्य कालामध्ये इनोव्हेट केलेले पदार्थ हे बघितले आणि सर्वांगीण नारळाचा उपयोग हा थोड्या प्रमाणात बघितला. उरलेला नारळाचा उपयोग हा जो आहे तो आपण आज बघणार आहोत. त्याच्यात महत्वाच्या 2 बाबी बघणार आहोत. ते म्हणजे नारळाचा उपयोग अकॉर्डिंग टू ईच डायमेन्शन ऑफ हेल्थ. त्याचबरोबर स्त्रियांच्या आरोग्यासाठी विविध अवस्थांमध्ये कसा नारळाचा उपयोग करता येऊ शकतो हे देखील आपण बघणार आहोत. चला तर मग लेट्स गो मूव ऑन टू टुडेज लेक्चर. In this, let's explore various aspects of coconut for holistic health. कालच्या लेक्चर मध्ये बाह्य उपयोगासाठी म्हणून कोणत्याही प्रकारे आपण नारळाचा उपयोग जास्ती प्रमाणात बघितला नाही. त्याचा सविस्तर विस्तार हा आपण आज बघणार आहोत. So this shall be a fun session. Again, we'll have small quizzes, word puzzles, songs to keep us all acquainted with various aspects of coconut. Is my screen visible? Yes. Okay. So Only make today's, full screen. yes, sure. Yes. रागादिरोगान् सततानुशक्तान् नशेषकाय प्रसुतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जगान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. This is the prayer that all of us from the field of Ayurveda begin our studies and practice. In this, it is a prayer to that natural force of Almighty who takes away all the vices, the bad things, both physical vices and mental vices, by imparting us the knowledge of Ayurveda and well-being. In today's discussion, we will be talking about the use of coconut for holistic health, and hence we prayed to this almighty force. Coconut, the tree of life. Before going on to seeing the uses of the tree of life, it is worthwhile to see what is life itself. In Ayurveda, it is said, Sharirendriya Sattvatma Sanyogo Dhari Jivitam Nityascha Anubandhascha Paryayai Ayuruchate. So what is life? It is Sharira, Indriya, Sattva and Atma all together. To tell in other words, the physical body that we are there, Indriya, the Pancha Jnanendriya, which eyes, nose, ears, skin, and the tongue. Pancha Karmendriya, hands, feet, the ability to speak, etc. Mana, the binding force for all, and Atma, the soul. All these, when they come together, they are
collectively called life. As we all see, just mere body cannot be life. These all components, when they come together, it is life. So this tree of life that we are all praising and getting to know about is beneficial for all these aspects, for all these components called as life. Now, when we got to know what is life. And our topic today is about coconut for holistic health. We ought to know what is the definition of health. According to the WHO, the World Health Organization, health is not merely a state of absence of disease, but a wholesome state of physical, mental, social, emotional, spiritual, educational, and psychological well-being. So, this was the definition which is all-encompassing. सर्व अनुषंगाने माणूस हा जो एक सामाजिक, समाजप्रिय असा प्राणी आहे, त्याच्या सर्व बाजूंचा विचार करून ही डेफिनेशन तयार केलेली आहे. त्यामुळे केवळ बाह्य शरीराला उपयोगी, बाह्य शरीराचं सौंदर्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी नारळाचा उपयोग नसून संपूर्णपणे शरीरासाठी उपयोगी कसा आपण नारळाचा उपयोग करून घेऊ शकतो विदाउट एक्सप्लॉइटिंग द नेचर, हे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फिजिकल डायमेन्शन. आयुर्वेदात एक म्हण आहे, सर्वमन्य परित्यज्य शरीरम अनुपालयेत. म्हणजेच बाकी सगळ्या गोष्टी एक वेळ बाजूला राहू द्यात, पण शरीराचे रक्षण करा. असा मुद्दा इथे उपस्थित होऊ शकतो की हा केवळ मटेरियलिस्टिक व्ह्यू पॉइंट तर नाही का? हा केवळ शरीर, बाह्य जो हाडा मांसाचा गोळा आहे, केवळ त्याच्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे असं वाटण्याची शक्यता दाट आहे. पण देयर इज अन अंडरलाइंग थॉट प्रोसेस टू इट. जेव्हा आपण पृथ्वीवर जन्म घेऊन मनुष्य देहात आलेलो आहोत, तेव्हा पुढच्या बाकी सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा हा देह सुदृढ असेल. त्यामुळे आयुष्यातील चारही पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, या सगळ्यांमध्ये जर आपल्याला व्यवस्थित जायचं असेल, सगळे हेल्थचे डायमेन्शन्स टिकून राहायचे असतील, तर सर्वात आधी शरीराचा हा जो फिजिकल ऍस्पेक्ट आहे, बाह्य शरीर आहे, ते सुदृढ बनवणं गरजेचं आहे. म्हणून इथे फिजिकल ऍस्पेक्ट ऑफ हेल्थ हा आधी आपण धरलेला आहे. जेव्हा आपण सुदृढ राहणे, असणे याच्याबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस आणि दुसरं म्हणजे क्युरेशन or treatment of the diseases. आरोग्य चांगलं टिकून राहण्यासाठी शरीराचं कायम रक्षण करणं हे गरजेचं आहे. आरोग्य ही एक सतत बदल होणारी एंटिटी आहे. इट इज अ डायनॅमिक थिंग and it is not something that is stationary. आज अमका 4 गोष्टी फॉलो करून मी एक हेल्थ अटेन केली आणि आता ती तशीच कायम राहणार आहे असं होऊ शकत नाही. सतत अभ्यास, सतत शीलन हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस हा आपल्या नित्य नियमित आरोग्याचा एक सर्वात मोठा वाटा आणि फाउंडेशन स्टोन आहे. या प्रिव्हेन्शन मध्ये आपण
कसे नारळाचा अंतर्भाव करून घेऊ शकतो याच्याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण शरीराच्या बाह्य गोष्टींबद्दल बोलणार आहोत आणि मग अभ्यंतर सेवनासाठी औषधासाठी ज्या गोष्टी वापरू शकतो त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं एक नित्य करावं असं कर्म आहे ते म्हणजे अभ्यंग. शिर श्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत असं सांगितलेलं आहे. आपण सर्वजण दिवाळीतल्या अभ्यंग स्नानाशी परिचित आहात. म्हणजे काय? केवळ सकाळी लवकर उठून तेल लावून अंघोळ करणे म्हणजे अभ्यंग नसून नित्य नियमाने संपूर्ण शरीराला तेल लावणे हे अभ्यंग अपेक्षित आहे. यामध्ये तेल कोमट करून संपूर्ण देहाला लावणं अपेक्षित आहे. त्यातही डोकं म्हणजे माथा, कान, श्रवण आणि पाय, तळपाय या 3 ठिकाणी नित्य नियमाने अभ्यंग करावं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. यासाठी आपण काल बोललो त्याप्रमाणे तैल म्हणजे तिळ तेल अपेक्षित आहे. परंतु तिळ तेल हे उष्ण स्वरूपाचं आहे आणि नारळाचं तेल हे शीत गुणाचं आहे. त्यामुळे ऋतूचं तारतम्य बाळगून शीत ऋतूंमध्ये, थंडीमध्ये तिळाचं तेल आणि इतर गरम ऋतूंमध्ये किंवा जे लोक गरम हवामानामध्ये राहत आहेत त्यांनी नारळाच्या तेलाचा अभ्यंग करावा. त्याने त्यांना फायदा होऊ शकतो. आता मुद्दा असा येतो की डोकं, कान आणि पाय यांनाच अभ्यंग रोज का सांगितलंय, नित्य का सांगितलंय? अभ्यंग रोज करावा, त्यातही या 3 जागी विशेषत्वाने करावा. ह्याचं कारण असं आहे की शिर, डोकं हे संपूर्ण शरीराचं कंट्रोल युनिट असं आपण म्हणू शकतो. त्याच प्रमाणे पाय हे संपूर्ण शरीराचा व्यापार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत आणि चलन वलन ही गोष्ट वाताच्या अधिपत्याखाली आहे आणि तेल हे वाढलेल्या, गरज नसताना वाढलेल्या वाताचं शमन करायला, कमी करायला कारणीभूत आहे. बघूया त्यामुळे की आपले सर्व ट्रेडिशन्स हे रोग होऊ नयेत, कितीही शरीराला कष्ट पडले तरी सुदृढ राहून प्रत्येक जण आपापल्या फील्ड मध्ये उत्तम काम करेल याच्या दृष्टीनेच फ्रेम केलेले होते. यासाठी मला एक छान उदाहरणं द्यावीशी वाटतात. एक मानसोल्लास नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये राजाने कशी स्वतःची काळजी घ्यावी यामध्ये पादाभ्यंग, तळपायाला तेल लावणे हा एक सर्वात प्रमुख उपाय सांगितलेला आहे. तुम्ही जर आपण नृत्यामध्ये बघायला गेलं तर ही जी मुद्रा आहे मृगशीर्ष, तिच्या अनेक वापरांमध्ये एक वापर हा पाद संवाहन, पाय दाबणे किंवा तेल लावून दाबणे यासाठी केलेला आहे. म्हणजेच नृत्यामध्ये जर दाखवायचं असेल की एखाद्याचे पाय दाबले जात आहेत, सेवा केली जात आहे, तर ही मुद्रा वापरणे. यावरून असं लक्षात येतं की केवळ आयुर्वेदासारख्या एक्सक्लुझिव्हली हेल्थ रिलेटेड अशा ग्रंथांमध्येच नव्हे तर कला, राज्यव्यवस्था अशा सर्व विषयांमध्ये देखील आरोग्याची वैविध्यपूर्ण पद्धतीने काळजी कशी घ्यावी ह्याचा उल्लेख वेळोवेळी येत होता. याच अनुषंगाने पुढची एक मुद्रा आहे
ती म्हणजे हंसास्य. याचा उपयोग हा डोळ्याला काजळ लावणे यामध्ये केलेला आढळतो. आता आपल्याला लक्षात येईल की चांगल्या प्रतीचं तूप आणि चांगल्या प्रतीचं नारळाचं तेल ह्याच्यावर धरलेली काजळी जी येणार आहे, त्या काजळीचा उपयोग जर आपण अंजनासाठी म्हणजे डोळ्यात काजळ लावण्यासाठी केला तर ते नेत्राला नक्कीच हितकारक ठरू शकतं. ह्या बारीक बारीक गोष्टी जेव्हा पूर्ण भारतीय कल्चर, भारतीय टेक्स्ट, भारतीय ग्रंथ यांच्या वाचनातनं येतात आणि ते आपण आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील होतो, that is the feeling of euphoria for all of us. In the current scenario, when the Western world is looking for superfoods, magic immune boosters, and we have many thought processes and ideas for keeping our health in a very nice condition here itself. So we saw about the two regimes in which coconut can be used for keeping health in a very nice condition. An important aspect about Abhyanga, the application of oil, needs to be discussed here. असा प्रश्न उपस्थित होतो की पूर्ण शरीराला तेल लावा, डोक्याला तेल लावा, पण लावा म्हणजे किती वेळ लावून ठेवा, हा नैसर्गिकरित्या येणारा प्रश्न आहे. तर त्यामध्ये सुश्रुताच्या डलहण नामक टीकाकाराने सांगितलंय की 300 मात्रा पासून पुढे एवढा वेळ आपण वापरू शकतो. तो कसा? 300 मात्रा एवढं तेल जिरणे ही प्रक्रिया स्किनच्या लेवलवर होते. तिथेच त्याच्या पुढे 100 मात्रा वाढवत गेलो तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7ही धातू पोषण केले जातात. मुद्दा इथे येतो की 1 मात्रा म्हणजे किती काळ? साधारणपणे आपण धरू शकतो की एकदा आपली पापणी मिटून उघडणे यासाठी जो वेळ लागणार आहे तो म्हणजे 1 मात्रा. अशा 300 मात्रा ऑनवर्ड्स आपल्याला ज्या धातूपर्यंत पोचायचं आहे त्या सर्व धातूंसाठी लागणारा वेळ कॅल्क्युलेट करून आपण अभ्यंग करणं हे निश्चित उपयोगी ठरतं. इथे धातू ह्याचा अर्थ all the components of the body, blood, muscles, bones, bone marrow, nerves, the fat tissue, etc. त्यामुळे 2 बाह्य उपयोग बघितले, अभ्यंग आणि अंजन. त्यातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कवल आणि गंडूष. Many of you must be familiar with the term called as oil pulling. Can anybody tell what according to you it is? First of all, are you familiar with this term? कोणी chat box मध्ये सांगू इच्छिता? ऐकलं आहे ही टर्मिनॉलॉजी? I have heard this word. Yes. Ma'am, is it similar to putting the oil in the oral cavity and moving it all around before Yes. when you get up in the morning before taking the first glass of water? Okay. So this is about oil pulling that is making rounds on the social media these days. Kavala and Gandush, we can say, are the original ones, and these changes have been done, and
this health regime is very famous nowadays. Yes, so you are quite close to knowing about Kaval and Gandush. Thank you so much. So we have these two terminologies, Kavala and Gandush. It is taking any liquid or medicine in your oral cavity, and depending upon what is being done, either it is held in the mouth or it is turned around in the mouth. Kavala. We all are familiar with the shlok, Vadani Kavala घेता, नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे तोंडात घास घेणे, जो फिरवून आपण आत घेतो. त्याचप्रमाणे कवल करताना तोंडात जे औषध आणि द्राव घेतलेला आहे तो तोंडात फिरणे अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंडूश. गंडूश म्हणजे पूर्ण मुख भरेल तोपर्यंत औषधी द्राव घ्यायचा आहे. तो मान वर करून जेवढे मात्रा शक्य आहे तेवढा वेळ भरून ठेवायचा आहे आणि नंतर तो मुखामधून बाहेर काढून टाकायचा आहे. यामध्ये जेवढा वेळ शक्य आहे तेवढा म्हणजे काय, डोळ्यातून पाणी घरंगळायला सुरुवात होणे आणि ती एक अनकंट्रोल्ड अर्ज टू स्पिट इट आउट होणे, एवढ्या मात्रा ते घेणं अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी, तिची प्रकृती जशी वेगळी, तशी तिच्या गरजा वेगळ्या. त्यामुळे हे टेलर मेड लक्षण सांगितलेलं आहे. नंबर ऑफ मिनिट्स ही डायरेक्ट सांगितलेली नाही आहे. तर या गंडूशाचे उपयोग असे आहेत की मुखगत रोगांमध्ये ते उपयोगी पडतं. तोंड आलेलं असताना त्याचा उपयोग होतो. शरीर ऊर्ध्व भाग मध्ये जो कफ साचला आहे तो कमी करण्यास उपयुक्त ठरतं. दाढा आणि दातांची बळकटी वाढते. त्याचप्रमाणे जिभेला चव येण्याची संवेदना वाढते आणि चांगल्या प्रकारे आपलं कार्य करू शकते. हे सगळी फलश्रुती म्हणजे इफेक्ट्स ऑफ गंडूश हे सामान्यतः वर्णन केलेले आहेत. पण विशिष्ट कंडिशन मध्ये विशिष्ट द्रावाचे गंडूश करणं अपेक्षित आहे. यामध्ये आपण नारळाचं तेल कधी वापरू शकतो, तर मुखपाक तोंड आलेलं असताना वापरू शकतो. अति प्रमाणात शरीरात उष्णता झालेली आहे तेव्हा वापरू शकतो. आणि उष्ण ऋतूमध्ये गंडूश जेव्हा तेलाचं करावं असा उल्लेख आहे तिथे आपण ह्याचा नारळाच्या तेलाचा गंडूश हा करू शकतो. इथे केवळ तेलाचा नाही तर पाण्याचा देखील गंडूश करू शकतो. नारळाचं पाणी हे तात्काळ तहान भागवणारं सांगितलेलं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अत्यंत प्रमाणात डिहायड्रेशन झालेलं असेल किंवा तोंडात घेऊन घोट गिळायला सुरुवातीला त्रास होत असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात गंडूश करून नंतर त्या व्यक्तीला हे नारळाचं पाणी प्यायला देणं उपयुक्त आहे. या सगळ्यामध्ये 2-3 गोष्टी गृहीत धरणं अत्यंत महत्वाचं आहे की ही माहिती आपल्याकडे आता आहे, परंतु गंडूश, कवल किंवा असे कुठल्याही उपायांचा उपयोग आपल्या आयुष्यात आचरणात आणण्यापूर्वी एकदा आयुर्वेदीय तज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन ओरली कोणत्या तरी स्वरूपात घेतल्याशिवाय केवळ विदाउट ऑब्झर्वेशन करू नये, जे अनफॉर्च्युनेटली कोणत्याही प्रकारचा आपल्याला अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी. गंडूशामध्ये अजून एक महत्वाचा भाग तो म्हणजे
गंडूशाचे द्रव्य कधीही पिऊन टाकणे अपेक्षित नाही, ते बाहेर थुंकून देणं अपेक्षित आहे. सुरुवातीला आपण केवळ सकाळी दात घासताना कोमट पाण्याचा गंडूश हा सर्वजण नक्की करू शकतो. त्यासाठी वेगळं सल्ला, मार्गदर्शन जरी प्राप्त झालं नाही तरी गंडूशाचे फायदे हे मिळू शकतात. त्यामुळे वॉर्म वॉटर, गार्गलिंग का गंडूश हे ठरवूया आपण. हे झाले 3 उपयोग: अभ्यंग, अंजन आणि गंडूश. पुढचा एक महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे अभ्यंगाचाच प्रकार, पण स्थानामुळे त्याचा जे काही गुणधर्म वेगळे आहेत त्याच्याबद्दल बोलूया. तळपायाला तेल लावणे, पाद अभ्यंग, याला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्या फलश्रुती म्हणजेच माहिती, बेनिफिट्स मध्ये केसांना उपयोगी आहे, डोळ्याला उपयोगी आहे आणि पायाला लोकली तर उपयोगी आहेच असं सांगितलेलं आहे. आपण सर्वजण त्याचा असा एक वापर लगेच करून बघू शकतो, तो म्हणजे चांगली झोप येण्यासाठी तळपायावर खोबरेल तेलाचा अभ्यंग. We can't increase the duration of the sleep. There are times when we have restriction on the number of hours that we'll get sleep. But the quality of sound sleep is in our hands. We definitely need to have some or the other way to increase the quality of sleep. And Pada Abhyanga is that which helps to improve the quality of sleep. आपण तळपायाला कोमट करून नारळाचं तेल लावल्यास त्याचा नक्की उपयोग हा शांत झोप येण्यासाठी होतो. ही प्रक्रिया रात्री झोपण्यापूर्वी करावी आणि कोणत्याही प्रकारे ते तेल जमिनीला लागून आपणच त्याच्यावर घसरलो, घरातले अन्य लोक घसरले असं न होता मोजे घालून झोपण्याची काळजी घेतल्यास पादाभ्यंगाचा अत्यंत अनुभव होतो. पादाभ्यंग केल्याने डोळे ही एक आयुर्वेदाची वेगळी अशी मोठी माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच प्रकारे लोकली ज्यांना कॉर्न वारंवार होण्याची समस्या आहे, जे डान्सर्स आहेत, ज्यांना कंटिन्युअस पाय आपटणे, वाजवणे हे करायचं आहे, जे अनेक डिस्टन्सेस खूप चालतात, अशा सर्व लोकांनी हे पादाभ्यंग आणि ऋतूनुसार नारळाच्या तेलाचं पादाभ्यंग केल्यास अत्यंत उपयुक्त ठरतं. याच पद्धतीने आपण दुसरा एक ऍस्पेक्ट जो आहे तो बघणार आहोत, तो म्हणजे क्युरेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ द यूज ऑफ कोकोनट. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाह्य उपयोगासाठी पुन्हा हा अभ्यंग, रुक्ष शरीराला रुक्षता आलेली असेल तर आपण तिथे नारळाचं तेल लावून तिथली त्वचा स्निग्ध करू शकतो. स्किन डिसीजेस मध्ये रायटिया टिंक्टोरा ही जी एक वनस्पती आहे त्यापासून बनवलेलं तेल हे नारळाच्या तेलात मिक्स करून लावल्यास त्याचा उपयोग होतो. त्याच प्रकारे नारळाच्या करवंटीचं तेल हे स्किन डिसीजेस मध्ये अत्यंत उपयुक्त ठरतं. हा झाला एक्सटर्नल यूज ऑफ कोकोनट. अभ्यंतर प्रयोगाने नारळाचा उपयोग कसा होतो या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, जे आता आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नारळ
नारळाचा आहारातील अंतर्भाव. आहाराला आयुर्वेदाच्या काश्यप संहितेमध्ये महाभैषज्य अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणजेच भैषज्य म्हणजे औषध. The best medicine is your food itself. हिपोक्रेट्सचं एक वाक्य आहे, let thy food be thy medicine so that thy medicine does not be thy food. म्हणजे आहारच असा घ्यावा जो शरीराला औषधासमान उपयोगी होईल, अन्यथा औषध हेच आपला आहार बनण्याची शक्यता दाट आहे. नारळाचा आहारातील अंतर्भाव ही गोष्ट आपण रसांनुसार अंतर्भाव, कोर्स ऑफ मील नुसार, विविध पदार्थांच्या कॉम्बिनेशन नुसारचा अंतर्भाव, या सर्व गोष्टी आपण काल डिस्कस केलेल्या आहेत. आणि आपल्या आजच्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये देखील वेगळ्या प्रकाराने आपण त्याची माहिती घेणार आहोत. त्यामुळे मोडॅलिटीज आहार हा 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट म्हणजे ऍक्च्युअल औषध. आहार घेतल्यानंतर त्याचं सुपाच्य रूपांतर होणे, व्यवस्थित पचून शरीराला पोषण देणे हे होणं अत्यंत गरजेचं आहे. हे परिणमन व्यवस्थित होत नसेल, परिणामशूल नावाचा व्याधी असेल, म्हणजेच आहार खाल्ल्या पोट जड होणे, थोडासा खाल्ला तरी खूप खाल्ल्यासारखं वाटणे, या व्याधींमध्ये आणि वारंवार ऍसिडिटी होत असेल या व्याधींमध्ये नारिकेल लवण नावाच्या औषधाचा उपयोग केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर तो स्राव थांबण्यासाठी नारळाच्या पुष्पांचा, फुलांचा काढा हा वापरण्यात येतो. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाचा उपयोग हा अत्यंत दाह होत असेल तिथे केला जातो. याचं एक उदाहरण फोकलोर मधनं आलेलं आहे. जिथे एखादा भाजलेला आहे, ड्राय बर्न, स्कॅल्ड नाही, तेल किंवा गरम पाण्याने नसून जस्ट भाजलेलं आहे, कोरडं भाजलेलं, आणि तिथे आग होत असेल तर नारळाचा चव तिथे लावल्यास तात्काळ आग कमी व्हायला मदत होते. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाचा उपयोग हा क्षुधा आणि तृष्णा दोन्ही कमी करण्यासाठी होतो. ते कसं ते आता आपण बघूया. आयुर्वेदामध्ये धारणीय आणि अधारणीय वेग यांचं वर्णन केलेलं आहे. अधारणीय वेग म्हणजे अशा काही फिजिकल गोष्टी ज्या शरीरातून बाहेर जाणं अपेक्षित आहे. म्हणजे जर आपल्याला शिंक येत असेल तर ती दाबून न ठेवता त्याची प्रवृत्ती होऊन जाणं अपेक्षित आहे. जर आपल्याला खोकला येत असेल, खोकल्याचा वेग, इथे वेग ही संकल्पना आपल्याला कळेल. खोकल्याचा वेग येत असेल तर तो दाबून न ठेवता तो प्रवृत्त होऊन जाणं गरजेचं आहे. आपण बघितलं असेल की जर आपण असा प्रयत्न केला, शिंक दाबण्याचा प्रयत्न केला, खोकला दाबण्याचा प्रयत्न केला, तर या गोष्टी नंतर येतात त्या उफाळून जास्त त्रास देतात. त्या टाळण्यासाठी ह्या 13 गोष्टी ज्या वर्णन केलेल्या आहेत त्यांचं पालन करावं. त्याच मध्ये 2 गोष्टी अशा आहेत, त्या म्हणजे क्षुधा आणि तृष्णा, म्हणजेच भूक आणि तहान. भूक आणि तहान या 2 गोष्टी आहेत की ज्यांना कधीही डावलू नये, अन्यथा
खूप व्याधी होऊ शकतात. वेग संधारणम अनारोग्यकराणाम म्हणजेच हे सगळे 13 प्रकार, ज्यापैकी आपण फक्त 4 आता उल्लेख केलेले आहेत, असे अनेक आहेत. यांची अवहेलना करणे, यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे हे आरोग्यासाठी घातक आहे. ज्या ज्या गोष्टींनी व्याधी होतात त्यांमध्ये या सगळ्या गोष्टींना दाबून टाकणे हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. नारळामध्ये जर आपण बघितलं की पाणी आणि त्याची फ्लेश, जी मज्जा, यांचा उपयोग दोन्ही तहान भागवण्यासाठी आणि भूक शमण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळेच नारळाला आपल्याकडे एकमेकांना देणे घेणे यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. जसं नारळ क्षुधा आणि तृष्णा कमी करायला मदत करतं, तसंच दुसरा एक भाग असा आहे की त्याचं शेल्फ लाईफ हे अत्यंत मोठं आहे. आपण म्हणू की अशी अनेक फळं आहेत, अशा अनेक भाज्या आहेत, अनेक कॉम्बिनेशन्स आहेत, तहान लाडू, भूक लाडू, ज्या आपण डेफिनेटली वापरू शकतो भूक आणि तहान कमी करायला, किंवा चारी ठाव खाऊ शकतो. पण शेल्फ लाईफ जर बघितली तर ती नारळाची नक्कीच रेडी फूड पेक्षा जास्ती आहे. आणि बाहेरच्या टणक कवचामुळे आतलं जे काही अन्न आहे ते स्टराईल, हायजेनिक, शुची आणि स्वच्छ राहायला मदत होते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला आपण निरोप देताना नारळ देणे अशी संज्ञा आहे. एकमेकांना गिफ्ट देताना नारळ देणे हे वापरलं जातं. एखाद्याचा सत्कार करताना नारळ हा तिथे असतोच. याच्यातनं एक थॉट प्रोसेस आपल्याला लक्षात येते की समोरच्याचा आपण विचार नक्की करतो आहोत आणि बाकी कुठल्या पद्धतीने आपण त्याला कम्फर्ट देऊ शकू अगर नाही, पण त्याची तहान आणि भूक ह्याला आपण रिस्पेक्ट करतो आणि कधीही त्याला या दोन गोष्टींची जाणीव उणीव अशा स्वरूपात भासू नये यासाठी आपल्याकडे ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा आपण गेलो कशातून, तर क्युरेटिव्ह ऍस्पेक्ट्स ऑफ नारळ यातून गेलो. नारळाच्या फुलांचा काढा, नारळाच्या पाण्याचे हे उपयोग, नारळापासून बनलेलं नारिकेल लवण जे इंडायजेशन, ऍसिडिटी आणि पोटदुखी यामध्ये आपण वापरू शकतो. यापुढे महत्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी आपण नारळाचा उपयोग हा बघणार आहोत. सर्वप्रथम स्त्रियांची जी स्पेसिफिक अवस्था आहे ती म्हणजे गर्भावस्था. यामध्ये 5व्या आणि 6व्या महिन्यात मांस आणि बल यांची वृद्धी होते. जे पंचखाद्य आपण काल डिस्कस केलं, या कालावधीमध्ये जर आपण त्याचा उपयोग केला तर त्या गर्भिणीला मांस आणि बल वर्ण छान राहील याची आपण खात्री घेऊ शकतो. फक्त यामध्ये वापरताना खसखसीचं प्रमाण अत्यल्प किंवा नाही या स्वरूपात असणं अपेक्षित आहे. इथे किंवा याचा अर्थ एखाद्या तज्ज्ञाशी आपण बोलून ठरवावं असा आहे, कारण खसखस ही उष्ण आणि त्या नाजूक अवस्थेमध्ये पचेल आणि गर्भाला पोषण देईल यांमध्ये असलेल्या द्रव्यांमध्ये विशेषत्वाने बेनिफिशियल अशी आहेच असं नसल्यामुळे खसखस वापरताना अतिशय जपून विचार करून लक्षात ठेवायचं. अन्यथा बाकी 4 घटक द्रव्य ही नक्कीच गर्भिणीला 5व्या आणि 6व्या महिन्यात वापरासाठी उपयुक्त आहेत.
यापासून आपण बनवू शकतो काय, तर जी स्मूदी आपण काल वर्णन केली ती, मात्र कडकडून भूक लागली असेल तरच ती स्मूदी देणं अपेक्षित आहे. जेवणावर दूध, दुधावर ब्रेकफास्ट अशा कॉम्बिनेशन्स मध्ये अपेक्षित नाही. त्याच प्रकारे पंचखाद्य वडी किंवा पंचखाद्य लाडू हा देखील आपण करू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे नारळाचं पाणी. हे देखील गर्भिणीला अत्यंत उपयुक्त असं आहे. पुढील गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा नारळाची पुष्प त्यांच्यापासून बनवलेला योग म्हणजे फॉर्म्युलेशन हे गर्भस्राव थांबवण्यासाठी म्हणून उपयुक्त सांगितलेलं आहे. त्या व्यक्तीची अवस्था बघून हे प्रिस्क्राईब केलं जाऊ शकतं, पण ह्याचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग हा गर्भस्राव कमी करण्यासाठी म्हणजे उपयुक्त आहे. नंतरची गोष्ट म्हणजे सुतिका अवस्था, डिलिव्हरी नंतरची अवस्था, पोस्ट डिलिव्हरी फेज. यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आपण वापरू शकतो. ते म्हणजे पुन्हा एकदा नारळाचं पुष्पापासून केलेला एक वेगळ्या कॉम्बिनेशनचं चाटण, हळीव आणि जिरे यांच्या कॉम्बिनेशननी केलेला पदार्थ आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये स्निग्धांश येण्यासाठी वापरलेलं नारळाचं दूध. यामध्ये नारळ हा कसा वेगवेगळ्या प्रकारे वर्सटाईल आहे ते पण बघूया. नारळाचा उपयोग हा हळीवा बरोबर कंबाईन करून लाडू करण्यासाठी उपयुक्त होतो. हळीव हे उष्ण गुणधर्माचे, वात कमी करणारे आणि कंबर दुखी किंवा हाडांशी रिलेटेड दुखणे कमी करणारे आणि वापरातनं आलेल्या अनुभवानुसार ज्यांच्यामध्ये बी विटॅमिनची कमी आहे ती भरून काढायला अड्ज्युवंट सप्लिमेंट म्हणून उपयोगी असं वर्णन आहे. त्यामुळे हळीवाच्या लाडवांमध्ये नारळाचं पाणी, नारळाचा चव दोन्हीचा उपयोग करून हळीवाचे लाडू हे आपण सुतिकेला देऊ शकतो, पोस्ट डिलिव्हरी फेज मध्ये देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिऱ्यापासून बनवणारी वडी. आता केवळ जिऱ्याची वडी किंवा जिऱ्याचा हलवा हा खाता येणं थोडं अवघड आहे. त्यामुळे नारळाचा चव आणि जिरे यांची एकत्रित वडी किंवा हलवा हा देता येऊ शकेल. यांचं डिस्कशन आपण आपल्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये अजून चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. या दोन्ही गोष्टींचा उपयोग सुतिकेमध्ये बालकाला मिळणारे दूध चांगल्या प्रतीचे येण्यास आणि मातेची आरोग्याची अवस्था लवकरात लवकर पूर्वावस्थेत चांगली येण्यासाठी म्हणून उपयोगी होऊ शकतो. नंतरची स्त्रियांमधली जी फेज आहे ती म्हणजे मेनोपॉज. यामध्ये शरीरातील स्निग्धांश कमी होण्यास सुरुवात होते. हे सगळी स्थित्यंतर बघताना आयुर्वेदाचा एक महत्वाचा सिद्धांत आपण इथे जाणणं संयुक्तिक ठरेल. वयोः रात्री भुक्तानां ते अंत मध्यादिगाक्रमात. म्हणजेच वय, दिवस रात्र आणि जेवणाच्या वेळा यांमध्ये अंत्य शेवटी, मध्य आणि सुरुवातीला त्या 3 दोषांचं म्हणजेच वात, पित्त, कफ यांचं प्राबल्य जास्त आहे अनुषंगाने, अनुक्रमाने. म्हणजेच जर आपण वय बघायला गेलो तर लहानपणी बालकांमध्ये कफाचा प्रिडॉमिनन्स आहे
मध्यवयीन लोकांमध्ये पित्ताचा प्रीडॉमिनन्स आहे आणि वार्धक्यामध्ये वाताचा प्रीडॉमिनन्स आहे. इथे जर आपण बघायला गेलो, व्यवहारात देखील लहान मुलांना सतत कफाचे व्याधी होताना दिसतात. सर्दी होणे, नाक गळणे, उलटी होणे, कफ पडणे उलटीतनं, हे लहान मुलांमध्ये होतं. मध्यवयीन लोकांना पचनाचे विकार, ऍसिडिटी होणे, डोकं दुखणे, तळहात तळपाय डोळे जळजळणे, हे पित्ताने होणारे व्याधी होतात. आणि वार्धक्यामध्ये सांधे दुखणे, शरीर रुक्ष होणे, बोन्सची स्ट्रेंथ कमी होणे, ह्या गोष्टी व्यवहारात दिसतात. त्यामुळे जेव्हा मेनोपॉझल एज मध्ये स्त्री असेल, वार्धक्याच्या दिशेने आगेकूच होत असताना जे रौक्ष येतं ते कॉम्बॅट करण्यासाठी नारळ हा चव, फ्लेश या स्वरूपात किंवा नारळाचं पाणी या स्वरूपात अत्यंत उपयोगी ठरेल. काल आपण नारळाच्या पाण्यापासून बनवलेलं एक पेय म्हणजेच सातू मिश्रण हे बघितलं. आज त्याचा दुसरा व्हेरियंट आपण डेमॉन्स्ट्रेशन मध्ये बघणार आहोत. We have people having different tastes here with us. So in order to cater to the taste as well as the health benefits of everyone, today we shall be having a different version of the Narikela Jala and Sattu mixture. अशा प्रकारे आपण स्त्रियांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या फेजेस मध्ये हे ट्री ऑफ लाईफ, हे बेनोव्हेलंट झाड कसं आहे हे आपण बघितलं. बेनोव्हेलन्स या शब्दाचा अर्थ हे आपल्याला नारळाचं झाड परिपूर्णतेने शिकवतं. त्यामुळे दिस वॉज द फिजिकल ऍस्पेक्ट ऑफ हेल्थ इन विच कोकोनट कम्स टू आवर हेल्प इन benevolent manner. Moving on to our next slide. We spoke about a man being a social animal. Hence, the first thing that comes to our mind is about gifting. आपण आत्ताच बोललो त्याप्रमाणे सत्कार समारंभामध्ये एखाद्याला काही आपल्याला द्यायचं असताना, एखादी व्यक्ती काही संस्थामधून काही ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना नारळ हा कायम बरोबर असतो. तर याच्या मागचं एक जे काही थॉट प्रोसेस असेल ती आपण अशा अनुषंगाने बघितली की बाकी काही गोष्टींबरोबर आपण त्याच्याशी विचार केला नाही तरी त्याच्या बेसिक फूड आणि बेवरेज या गोष्टींबद्दल तरी निदान आपण त्याला जर उपयोगी ठरू शकलो तर आपल्याला आनंद वाटणार आहे. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळी ट्रॅव्हलिंग हे मोठ्या प्रमाणात होत असे. घरातून निघताना ओटी मध्ये नारळ आणि एक वस्त्र, अगेन कम बॅक टू फूड, क्लोथिंग ॲज द बेसिक नेसेसिटीज. त्यामुळे त्या थॉट प्रोसेस मधनं नारळ आणि अन्य कुठल्या गोष्टी या एकमेकांना देणे हा त्यातला महत्वाचा भाग झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याची नवीन सुरुवात होणे, नव आरंभ यामध्ये देखील नारळाचा अनन्य स्थान आहे. गिफ्टिंगचा तिसरा ऍस्पेक्ट म्हणजे यामध्ये लग्नात उत्सव मूर्तींच्या हातात हा नारळ दिला जातो. यामध्ये जबाबदारीची जाणीव आणि मंगलमय वातावरण या दोन्हीचा अंतर्भाव होतो. तसेच फर्टिलिटीचं साईन म्हणजे सगळीकडे समृद्धी येणे
समृद्धी ऍज इन धनधान्यातली समृद्धी, धान्य याची समृद्धीचं नारळ हे प्रतीक आहे. त्याच्या पोटात नवीन जन्म होण्याची क्षमता आहे. त्यामुळे याचं सिंबल, याचं एक प्रकारचं स्वरूप म्हणून नारळाला स्थान आहे. याच बरोबर नारळ ही एक अशी एंटिटी मानली जाते ज्याच्या केवळ फल भागाने नाही तर संपूर्ण वृक्षातनं आपल्याला विविध गोष्टींचा फायदा होतो. म्हणूनच गिफ्ट ही परंपरा आपल्याकडे जी आलेली आहे, जी ऑफर आपण करतो ती फक्त मनुष्याला नाही तर या सृष्टीला, जिने आपल्याला सगळं शिकवलं आणि दिलेलं आहे त्यासाठी आहे. जर आपण नृत्यात बघितलं तर पुष्पपुट नावाचं एक हस्त आहे. त्याच्या उपयोगामध्ये सांगितलं आहे, निरांजना विधौ वारी फलादिक ग्रहणे पिच संध्यायाम अर्घ्यदानेच पुष्पपुट नियुज्यते. म्हणजेच निसर्गाला, सूर्याला जो आपण अर्घ्य देणार, पाणी वाहणार ऍज अ टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड, किंवा देवासमोर आपण निरांजन ओवाळणार आणि फल याची देवाणघेवाण करणार, यामध्ये पुष्पपुटाचा उपयोग होणार. इथे फल म्हणजे श्रीफल म्हणजे नारळ अपेक्षित आहे. म्हणजेच आपली एखादी गोष्ट दुसऱ्याला अर्पण करणे, एखाद्याला रिस्पेक्टनी आणि ग्रॅटिट्यूडनी वागवणे, ह्याचं एक स्वरूप म्हणून नारळ हा आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे बेसिक गरजा भागवणे, अन्न पाणी, त्यानंतर दुसऱ्याला त्याच्याबद्दल कम्फर्टेबल करणे पासून आपलं आहे ते दुसऱ्याला ग्रेटफुली देता येणे, या सगळ्या रेंज ऑफ थॉट प्रोसेसेस मध्ये आपल्या जवळ कॉमन असणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपला नारळ. इमोशनल ऍस्पेक्ट ऑफ हेल्थ, जी पंचकोश संज्ञा आहे, ती संज्ञा आपल्याला अन्नमय कोश पासून सुरू होऊन विज्ञानमय आणि आनंदमय कोशापर्यंत पोहोचवणे, हे आपल्याला आपला हा नारळ हेच शिकवतो. इमोशनल नीड्स आणि आपल्या इमोशनल थॉट प्रोसेसेसचा दुसऱ्यावर जो परिणाम होईल त्याची सतत माहिती ठेवणे आणि जागरूक राहणे, हे देखील यातनं कळतं. त्याचा एक प्रमुख भाग म्हणजे आयुर्वेदामध्ये जे कोड ऑफ कंडक्ट, समाजामध्ये वावरताना वापरला जाणारा जो एक कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यामध्ये पूर्वाभिभाषी स्यात् असे वर्णन आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती आपण आपल्या समोर आली तर स्वतःहून तिच्याशी इंटरॅक्ट करण्याची इच्छा आणि इनिशिएशन असणे, म्हणजेच पूर्वाभिभाषी स्यात्. याचा अर्थ आपण दुसऱ्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहोत. आणि जर आपण बघितलं असेल तर वेलकमिंग, स्पीकिंग टू इच अदर, यामध्ये देखील कायम आपल्याकडे नारळ हा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे इमोशनल कनेक्ट साठीचं एक सिंबल जर आपण कुठे जर बनवलं तर इट डेफिनेटली हॅज टू बी नारळ. जे आपण मॅस्कॉट्स बनवतो वेगवेगळ्या डेजचे, थीम्सचे, तर इथे या इमोशनल कनेक्ट साठीचा जर कोणी मॅस्कॉट बनवला असेल तर इट हॅज टू बी बेस्ड ऑन द कोकोनट ट्री. Now, having discussed all these things, एक महत्वाचा मुद्दा मनात येतो तो म्हणजे इकॉनॉमिक ऍस्पेक्ट. जेव्हा आपण सर्वमध्यम
परित्यज्य शरीरम अनुपालयेत म्हणतो, हे शरीराचं रक्षण करायला नक्कीच आपल्याला धान्य आणि द्रव्य, पैसे, इकॉनॉमिक गोष्टींची गरज आहे. तर आपण या पूर्ण सेशन मध्ये बघितलंच आहे की किती वेगवेगळ्या प्रकारे रोजगार मिळणे, टर्न ओव्हर वाढवणे, या सगळ्यामध्ये नारळाचा अंतर्भाव केला आहे. आपण एज्युकेशनल नीड्स बघितल्या तरी फायनली ऍट द एंड ऑफ द डे जो आपल्याला उदरनिर्वाहासाठी गरजेचं आहे, तर तिथे सुद्धा आपलं हे लाडकं नारळाचं झाड सर्व स्तरांवरतील लोकांना नक्कीच बेनिफिशियल ठरतं. स्पिरिच्युअल नीड्स बाबत जे काही आपलं बोलणं होणार आहे त्यामध्ये बीइंग ट्रू टू वन सेल्फ अँड हेल्पिंग अदर्स या कॉन्सेप्टचं रेपेटिशन जरी आपल्याला वाटलं तरी नारळाचं झाड हे एकमेव असं आहे जे आपल्याला स्वतःला इंट्रोस्पेक्शन मध्ये जायला भाग पाडतं. बाहेरील परिस्थिती कितीही गंभीर असली तरी त्या टणक कवचाने आपल्या आतील गोडवा, आपल्या आतील चांगलं पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसेस कधीही ढळू न देता कसं आपण चांगलं राहिलं आणि दुसऱ्याला मदत करू शकलो तर त्याचा जो परिणाम आहे तो नक्कीच होऊ शकतो. आता गंभीर विषय हा जो आपण पुन्हा बोललो तो म्हणजे स्पिरिच्युअल गोष्टी नारळ आपल्याला सांगतो. आपल्या ग्रंथांमध्ये आणि आपल्या रूढींमध्ये नारळाचा आहे. आता थोड्या फन गोष्टी बोलूया, अर्थात त्याच्या मागचा आरोग्याचा दृष्टिकोन गृहीत धरूनच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकोनट आणि फेस्टिवल्स हा अतिशय महत्वाचा भाग आपण आज डिस्कस करणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नारळ म्हणजे आपण दक्षिणेकडे आपली झेप घेतली जाते. आयुर्वेदामध्ये देखील दाक्षिणात्य हा नारळाचा एक वेगळा नाव म्हणून घेतलेला आहे. जे सिनॉनिम्स म्हणतात त्यात दाक्षिणात्य हे एक आहे. दक्षिण भारतात नारळ ज्या मोठ्या प्रमाणात येतो आणि त्या भागात ते घेण्याची गरजही असते. याचं एक कारण म्हणजे जे नारळाचं पाणी बघितलंय, इट इज फुल ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. दक्षिणेमध्ये क्लायमेट ह्युमिड, हॉट अशा स्वरूपाचं असल्यामुळे तिथे घाम मोठ्या प्रमाणात येऊन शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स यांचा ऱ्हास होत असतो. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सने भरलेलं पाणी घेतलं ज्याच्यात गोडवा, साखर देखील आहे, यामुळे फ्लुइड रेप्लेनिशमेंट व्यवस्थित होते. केवळ ही गोष्ट केवळ अनेक ग्लास पाणी पिण्याने होत नाही, म्हणून निसर्गानेच त्यांना उपयोगी अशी ही वृक्ष संपदा दिलेली आहे. कमिंग बॅक टू द फेस्टिवल्स, नारळी पौर्णिमा तर आपल्या सगळ्यांना परिचित आहेच, त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलंही आहे. पण केरळातील 2 महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विशू हा फेस्टिवल. विशू फेस्टिवल हा साधारणतः आपल्या गुढीपाडव्याच्या आसपास येतो. एप्रिल मे असं साधारण त्याचं हे आहे, तारीख आहे. 14-15 एप्रिल ही बऱ्याच वेळा असते. त्यामध्ये एक पदार्थ केला जातो तो म्हणजे विशू कट्टा. जर आपण स्क्रीन मध्ये बघितलं तर या नारळाच्या वड्यांसारखं वाटत आहे, पण यामध्ये नारळाच्या दुधात शिजवलेलं तांदळाचं मिश्रण, ज्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर आणि तूप, साखर घातलेली आहे असं आहे. जे आपण मगाशी सुतिकेला वडी नारळाची देऊ शकतो ज्याच्यात जिरे घातले आहेत याचा बद्दल बोललो, तिथे अशी देखील एखादी रेसिपी आपण बनवू शकतो. नारळाचं दूध, त्याच्यात शिजवलेले तांदूळ आणि घातलेले जिरे. आपल्या चवीनुसार इधर ह्याच्यात साखर जाऊ शकेल, चवीपुरती, किंवा मीठ. ह्याचा उपयोग शरीराला बल देणारं आणि भूक तात्काळ कमी करून ऍसिडिटी न करता पोट भरल्याची संज्ञा देणे
हा होऊ शकतो. असाच दुसरा पदार्थ म्हणजे विशू कांजी. कांजी हे आपल्या सर्वांना नाव परिचित असेल, तर ह्याच्यात पुन्हा एकदा नारळाच्या दुधात शिजवलेली मुगाची डाळ, तांदूळ आणि काही बीन्स म्हणजेच आपल्याकडचे वाल, डबल बी अशी मात्र ताजी शेतातनं आलेली द्रव्य ही एकत्र करून मीठ आणि तूप हे घालणं ही आहे विशू कांजी. आता जर बघायला गेलं तर डाळी आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे डाळी आणि धान्य ह्यांच्या एकत्रित सेवनाचा उपयोग हा कंप्लीट प्रोटीन मिळण्यासाठी होतो. शाकाहारी माणसांमध्ये जे प्रोटीनची कमतरता जाणवू नये यासाठीचे जे उपाय आहेत त्यामध्ये डाळींचे प्रकार आणि धान्याचे प्रकार यातलं एक एक गोष्ट एकत्र करून सेवन केलं तर कंप्लीट प्रोटीन मिळतं. यालाच कॉम्प्लिमेंटरी ऍक्शन ऑफ प्रोटीन असं म्हणतो. दिस वॉज अबाउट विशू कांजी. हे आपण डायमेन्शन्स ऑफ हेल्थ बघितले. एज्युकेशनल डायमेन्शन ऑफ हेल्थ मध्ये जर बघायला गेलं तर या नारळाच्या विविध पैलूंचा डिटेल्ड अभ्यास आणि रिसर्च आपण इतके दिवस बघत आहोत. एखाद्या व्यक्तीने केवळ या प्रत्येक अंगांपैकी एका अंगावर आयुष्य खर्च करणे, एका अंगाच्या उपयोगांवर केवळ अभ्यास करणे ठरवलं तरी त्याच्या ज्ञानात वाढ होऊन इतर ऍस्पेक्ट्स ऑफ हेल्थ मध्ये देखील तो चांगलं काम करू शकतो. इथे आपण वर्ल्ड क्विझिन बद्दल बोललो. ही स्लाइड आपण पहिल्या दिवशी देखील बघितली आहे. त्यातल्या 2 महत्त्वाच्या बाबींबद्दल मी आता बोलू इच्छिते. हा आहे बेबिनका, नारळाच्या पासून बनवलेली मिठाई जी गोव्यामध्ये आणि पोर्चुगीज लोक जास्त प्रमाणात ख्रिसमसच्या दरम्यान बनवतात. त्याच प्रकारे दुसरा पदार्थ म्हणजे आहे हे कोकोनट वॉटर क्यूब्स. कोकोनट वॉटर क्यूब्स हा पदार्थ थायलंड मध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. या हॅलो मल्हार. हा बोला मॅम. हा बहुतेक डिस्कनेक्ट झालंय हा त्यांचं. हो बहुतेक त्यांचा नेटला प्रॉब्लेम आहे आता. हा हा परत आलं की जॉईन कर. हो नक्की. हा आल्या बघ. मॅम आपला माईक ऑफ आहे, ऑन करता प्लीज. येस, थँक्यू. लॅक्टोज इंटॉलरन्स ही कंडिशन असताना नारळाचा उपयोग हा
मोठ्या प्रमाणात केला जातो. लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ हे टॉलरेट होऊ शकत नाहीत. अशांमध्ये दुधाच्या ऐवजी नारळाचं दूध, नारळाचं क्रीम, नारळाची मलाई ही वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाऊ शकते. याची संज्ञा जी आहे ती आपण पुढे बघूया. हे आहे हाँगकाँग मधल्या एका आईस्क्रीम दुकानामधल्या फ्लेवरची ऍडव्हर्टाइजमेंट. आपल्याला ते दुकान आणि या गोष्टी नंतर महत्वाच्या आहेत. एक गोष्ट महत्वाची आहे, या सगळ्या हॅशटॅग. जर आपण पहिलं हॅशटॅग बघितलं तर इट इज अबाउट देअर नेम आणि त्याच्याच खाली एनिमल फ्री डेअरी, एनिमल फ्री, perfect Your food screen of is not shared. Your screen is not shared. not visible. Okay, just a moment. Is it visible now? Yes. Yes, thank you. Yeah. Yes. Make it only full screen. Yes, sure. Yeah, yes. We were talking about how coconut comes to the rescue in a condition called as lactose intolerance. In this, we saw the hashtags as animal free dairy, animal free, sustainable dairy, lactose free. So here it is all about giving the benefit of coconut milk in the form of ice creams and other dairy products for those people who are intolerant to the lactose that is present in the milk. Here it is interesting to note that this company is talking about charcoal and coconut flavor ice cream. So it is again about sustainable using, because this inside kernel flesh as well as the charcoal obtained from the outside hard kernel is used to prepare the ice cream. So wherever milk cannot be used, coconut milk can be used. Here there is a concept of Ayurveda called as viruddha. दुधाबरोबर कोणतेही आंबट किंवा तिखट पदार्थ एकत्र करू नयेत. त्यामुळे जर भाज्यांच्या ग्रेव्ही मध्ये, रेसिपीज मध्ये जर दही, दूध घाला असं असेल तर त्या जागी नक्कीच आपण कोकोनट मिल्क हे घालू शकतो. इन फॅक्ट बऱ्याच कोकणातल्या रेसिपीज आणि केरळच्या रेसिपीज, ओलन, अवियल अशा काही रेसिपीज मध्ये नारळाचा अंतर्भाव हा केला जातो. हे कोकोनट मिल्क पुडिंग सेम कोकोनट वॉटर क्यूब्स सारखं करता येऊ शकतं. याच्यामध्ये कोकोनट मिल्क हे 2/3 क्वांटिटी, 1/3 क्वांटिटी मध्ये शुगर आणि 1/3 क्वांटिटी मध्ये कॉर्न फ्लावर हे एकत्र करून शिजवून पुढे गार्निशिंग साठी आपल्याला हवं ते वापरण्यास शक्य आहे. इथे केशर आणि चॉकलेट वापरलेलं आहे आणि मोल्ड्स मध्ये घालून पुन्हा असं डेअरी फ्री डेझर्ट हे बनवता येऊ शकतं. याच्याच गार्निशिंगला कोकोनट क्रीम हे देखील वापरून लॅक्टोज इंटॉलरंट लोकांसाठी डेझर्ट्स हे केले जाऊ शकतात. याच्यामध्ये अजून एक डेझर्टचा प्रकार आहे, हे म्हणजे कोकोनट चिप्स हे गार्निशिंगला वापरलेले आहेत. बाकी तळलेले चिप्स मोठ्या प्रमाणात सेवन करण्याऐवजी थोड्याशा प्रमाणात हे फ्लेवर्ड कोकोनट चिप्स सेवन केल्यास स्नॅक पण होऊ शकतं आणि हेल्दी फूड
गिल्ट फ्री खाण्याचा आनंद मिळू शकतो. सोलकढी आपल्या सगळ्यांचं प्रिय पेय. पुन्हा एकदा आयुर्वेदाच्या विरुद्ध संकल्पनेला छेद न देता आंबट गोष्ट नारळाच्या दुधात एकत्र करून पित्त कमी करण्यासाठी हे आपण वापरू शकतो. हे दुसऱ्या प्रकारे करण्यात आलेलं हे पुडिंग आहे. हा कालचा रिव्हिजनचा श्लोक आपण पुन्हा एकदा इकडे बघितला. आता आपण जात आहोत आपल्या डेमॉन्स्ट्रेशन कडे. हे ह्या स्लाइड्स पुन्हा दाखवण्यामागे आपली क्विज ही डोक्यात ठेवून या स्लाइड्स दाखवण्यात येत आहेत. याची आपण सर्वांनी छोटीशी दखल घ्यावी. Yes. So, just in a couple of minutes, we will see the demonstration. Today, there are some different things about coconut for all of us to see and enjoy. So, please excuse me as I put this video off. I would request someone if they would like to share their views on coconut, that culinary uses that are a favorite amongst them. Anybody who could volunteer and talk about their favorite culinary uses of coconut, please. Anybody who will be interested in talking to us about that? Yes, Shashikala madam. In chat box, you sent something. Yeah, I told about curry spoon. Huh. Yeah, in our native place, I'm from South. Acha. We are using earthen pots for cooking, and for curry and all that, we use curry spoon made out of coconut shells Oh, yes, yes, yes. with wooden what, shell. Coconut. Yeah, Yeah. in shell Huh. they make some slate and put wooden long spoon type thing, and we are using it. And for pickles also, we are using Acha. this kind of spoons. So Okay. by using this, this pickle will not get spoiled. Good. Which pickle? For which pickle you are using? Mango pickle. All kind of. Yeah. Is the video visible? Can anybody tell if the video is visible? No, ma'am.
Okay. Is it not visible even in the small screen? No, you are visible, not your मॅम आपली display. जी PPT ची स्क्रीन आहे ती ऑफ करा म्हणजे आपण Now it, yes, yes. Yes. Web Okay. camera, yeah. Okay. Is the screen visible? Yes. Okay. So we have another set of things for today. If we see, we began with the discussion about gifting and the relationship of coconut. In this card here on the screen, there's a representation of the khan. So, in the traditional Maharashtrian system, खणा नारळाने ओटी भरण्याची पद्धत आहे. Food and clothing, so that we think about the well-being of the others. Then the important aspect that we discussed was how Sorry to coconut interrupt you, but unable to see the screen. is not visible. No, we can see. Is it visible? मॅम आपली स्क्रीन दिसते पण दिसते. ज्या मोबाईल त्या डिव्हाइसवर आपण जे व्हिडिओ दाखवतो त्याचा माईक ऑन करता येईल का आपल्याला? Okay, sure. एकच मिनिट हा. Health. One of them is this हळीवाचा लाडू, Chandrashur, as it is called in Ayurveda. It is of hot potency, Ushna, but when combined with coconut, its Ushnata gets subdued and it becomes beneficial for health, especially during the winters and for post-delivery women. Then come our favorite, Ganpati Bappa's favorite, Modak. Combination of rice and coconut, which is very famous in India and all over the world. Its Maharashtrian representative is the Modak. It comes from the Sanskrit root word Muda, which means something that brings happiness. So anything sweet, shaped in a round or somewhat similar fashion is termed as Modak in Sanskrit. This helps in bringing satiety as well as reducing the vitiated pitta. The next thing is about the coconut rice. Here. मैथिली दिसत नाहीये. नाही दिसत आहे? नाही. आता नाही ना दिसतंय? दिसत आहे? It is not visible, ma'am. Let me check. Yeah, both my video and audio both are actually on. Just a moment, I will check my connection. Is it visible now? नाही. Atta? नाही. Okay. I will send a picture on the group. I think we will continue
because there appears to be no issue here. Both the audio and video are seen. So we will continue. I will continue with the hope that it resumes to show. Okay. And I will send the picture with its description in the group as well. Okay, will that be fine Yes. with everybody? Yes, yes. Yes. So we are speaking. Yes, thank you so much. We are speaking about the modak, which gives a feeling of satiety, happiness, at the same time helps to subdue the vitiated pitta. The next item was the rice, the coconut rice. The rice which is cooked in coconut milk. This is very traditional to the South Indian states and increases the nutrition of rice multifold. The next comes the soup. Here it is a mixed vegetable soup with coconut milk in it. Here, without addition of any external addition of oil or ghee to make it beneficial in the terms of fat content, one can come here and have the soup. Mix vegetables in combination with coconut milk. This is the hallmark of the Thai cuisine. Various dishes in Thai cuisine come with the combination of coconut milk. We have adapted here to our taste for that. The next two items are our kids' favorite, the coconut cake and the coconut biscuits. Made using shredded coconut, coconut flour, and desiccated coconut, these can be consumed as mid-meal snack and again, nutritious, guilt-free, and wholesome in nature. For the coconut cake, one can make use of gulkand, that is the jam made from rose petals to give the sweet taste and not sugar or anything else, and give another flavor altogether. Regarding the biscuits, using whole wheat flour and coconut powder is recommended instead of using maida or unrefined salt, unrefined flour and salt that goes into it. This was about two fun products. And the third and the most important one is this glass of ours. It needs to be shaken well before consumption. We discussed about one aspect yesterday. It was about the coconut water, satutsa peat, and sugar as instant energy booster. Here, satu is yawa, barley. The powder of barley, when combined with coconut water and sugar, gives instant energy. That is what we discussed. Here is another recipe. It is coconut water, barley, a pinch of salt, and a pinch of cumin seeds, and mint if you want. This is a refreshing drink in summer where sugar consumption is to be avoided. I repeat the recipes: coconut water, barley flour, or the powder of yawa, a pinch of salt, preferably sandhav, and a pinch of cumin seeds, garnished with mint if required. A refreshing drink in summer, which is an energy booster without added excessive sugar. So this was about the demonstration of coconut here. I think you all must have enjoyed it. The two items in the center represent the ice creams, the tender coconut ice cream and the coconut cream, which we spoke about, which can be used for decoration in lactose-free cakes. So this was about the demonstration. For all
this picture I shall share on the group with the information, since this has not been visible. I know we are Now running. it is visible. Only for a Visible. few minutes it was Oh. invisible. Okay. Thank you for informing. I know Yes. we are running behind time, and I would like to conclude it with a small quiz. So I quickly take over on the other device, and we'll have a short quiz for 3 to 4 minutes. Okay? So now that the screen is visible, there are totally 5 questions, and the first person to answer all 5 of them and the second person to answer all 5 of them will be our winners. So just jot down those answers on your paper to first put it in the chat box. Kindly don't put it in the chat box at the beginning itself. Put it only after we tell that now it is the time to put it in the chat box. Okay, just 5 questions. Maithili, Each question will Maithili, have will you one word as the answer. Jot it down with you, and at the end, when we tell, now please put it in your chat box, will you please do it for us? And make sure that you write the answers in the sequence and be quick in typing it in the chat box. Okay, with these instructions, we begin with the quiz. The first question: which of the following is the synonym of coconut with regards to the direction in which it is found mostly in the geographical area of the world? Synonym of the coconut with regards to the direction in which the coconut is found more in the geographical area in the world and even in India. That will be an easy clue for you all. Okay, it is to be searched among the words put up here. Please do not put the answers in the chat box now. We shall give the time to put it at the end. Okay, just jot it down with you now. The answers are there in this square itself. Okay. The second question: name one medicine prepared from narikela. Name one medicine in Ayurveda prepared from narikela. The answers are to be searched in this slide, and kindly do not answer now. Keep it with you, and we will ask you to put at the end. The third question: which recipe of narikela prepared mostly in Goa and other Portuguese countries during Christmas is shown here? Search one recipe name that is present in this square, which is a traditional Christmas food of Goa and other Portuguese people. Please jot down the answers in a sequence. The fourth question: why is it important to have coconut water where fluid
replacement is necessary. There is reason, because coconut water has those normal water which help in fluid replenishment. Search the answer here. 1 to the properties of coconut water. मॅम आपला आवाज येत नाही. We discussed 4 questions. The last question is, name one beverage prepared in combination with a sour, ambat ingredient, which makes a refreshing drink, very famous in Maharashtra and Goa. One beverage made with a sour ingredient, kokum, made with coconut milk, very famous in Maharashtra and Goa. So these were the 5 questions. First was about the direction and the synonym regarding the coconut. Then we had second about the medicine, third about the foodstuff in Goa, fourth about the special ingredient in the coconut water, which is the hallmark of its properties. And the fifth question is about one recipe from coconut milk and kokum, which is very refreshing and famous in Maharashtra and Goa. Your time begins now. Please put it in the chat box. I request the organizers to kindly declare the first and second when it is put in the chat box, as my connection is getting unstable. To kindly keep the watch to see who puts all the 5 answers in the chat box first. Then we'll check whether the answers are correct. Yes, everyone, please give it a try. There are many people who are putting the answers. Please give it a try. Hello. There are 10 4 more of them seconds. answered. Then 4, we will 5. stop. 10, 9, 8, 7. Let's see who is still answering. There is no harm in trying to attempt the quiz. So your enthusiastic participation is what we are waiting for. 7, 6, 5, 4, 3, 2. Is there somebody who still wants to answer? Okay, we will stop. Organizers, can you please tell us who all have attended? Yes. I request somebody from the organizers, please. Can you please Okay. tell us who all have attended? Okay. In my chat box, I first see Vijaya Gaikwad. She put Can we have one the name names only of without. who have attended this Hello. quiz? कोणी सांगेल का? Organizers पैकी? काय? हॅलो. हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो, माझा आवाज येतोय?
हॅलो. हा मॅम, आपला आवाज येतोय ऐकू. येतोय ना? ओके. हो, येतोय. माझा आवाज येतोय? हो, येतोय येतोय. ओके. इथे जे मला दिसत आहे त्याप्रमाणे कोणी कोणी अटेम्प्ट केलेलं आहे, तर कल्पना सावंत मॅडम, संपन्न ग्रुप, गीता राणे मॅडम, शशिकला उचिल मॅडम, एवढ्या लोकांनी आपलं क्विज ही अटेम्प्ट केली आहे. लेट्स गिव्ह देम ऑल अ बिग हँड फॉर participating in the quiz. It's a very nice thing when enthusiastic participation is seen on the part of the participants. Unfortunately, all the 5 answers correct असं आपल्याला participant मिळू शकलेला नाही. But the attempt itself is something to congratulate. 5 उत्तर आपण इथे बघून टाकूया आणि मग आपण थांबूया. The first question जो सगळ्यांनी बरोबर दिलाय, दाक्षिणात्य is the name of the coconut derived from the direction in which it is present in a large quantity. भारतात दक्षिणेमध्ये आणि ग्लोब वर बघितलं तरी साउदर्न एशिया पॅसिफिक रिजन मध्ये भरपूर प्रमाणात आहे. सेकंड वन, एक औषध, one medicine prepared from it is the खंडपाक, नारिकेल खंडपाक, akin to our नारळाची वडी. The third one was about one recipe famous in Goa and it is bebinka. The fourth, what is there in the coconut water which makes it beneficial for health? Electrolytes. Almost all have got this answer correct. And the fifth answer is solkadi, which is prepared from coconut milk and kokum, famous in Maharashtra and Goa. Okay, so I take this opportunity to thank the organizers and all the participants for this lovely interaction and opportunity to discuss things with you. Thank you once again for being here. Thank you very much, Dr. Maithili. Madam, you have given lots of about the holistic health, coconut-based holistic health, and related with that, today, about its preventive aspects, अभ्यंग, अंजन, कवल, गंडूश, हे अगदी आपण आता करोना काळात अगदी गार्गल वगैरे करतो, पण नक्की काय गंडूश किंवा काय कसं करायचं हे अतिशय आम्हाला छान पद्धतीने कळलं. त्याच्यानंतर द डायमेन्शन्स ऑफ हेल्थ रिलेटेड विथ कोकोनट, रिगार्डिंग दॅट यू टॉक अबाउट द फिजिकल, सोशल, इमोशनल, एज्युकेशनल, आणि हे सांगताना तुम्ही प्रत्येक वेळी रेफरन्स घेताना आपली जी भारतीय संस्कृती आहे, खना नारळाची ओटी आपण घालतो किंवा आपले विविध पदार्थ आहे, आपण वेगवेगळ्या सणांना नारळाचे जे वेगवेगळे पदार्थ करतो आणि त्याचा हेल्थ साठी कसा उपयोग होतो किंवा हेल्थ साठी बाह्य अंगासाठी सुद्धा नारळाचा कसा उपयोग केला जातो, हे जे होलिस्टिक होलसम आस्पेक्ट्स आहेत, हे नारळाचे तुम्ही एक छान क्विज घेऊन सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही खरोखर कितपत लक्ष दिलं आणि आमच्या किती लक्षात राहिलं हे तुम्ही सांगितलं. आणि आजचा जो सेशन आहे, खरंच हा सेशन अशा प्रकारेच आम्हाला अपेक्षित होता आणि निश्चितच तुम्हाला असलेलं जे ज्ञान तुम्ही आत्मसात केले आणि ते आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं अगदी या छोट्याशा कालावधीत आणि नारळाच्या संदर्भात, त्याबद्दल सर्व गार्डन्स क्लब मेंबर, कल्पतरूचे पार्टिसिपंट ह्या सगळ्यांकडून तुमचे खूप खूप आभार. अशाच आपण
कायम अनेक विविध विचार विविध पैलूंनी आपण नेहमीच मांडत राहूयात. गार्डन्स क्लब हे हरित समृद्धीसाठी कायमच काम करतं आणि आपल्यासारखे रिसोर्स पर्सन ज्यावेळी लाभतात त्यावेळी जो कार्यक्रम आहे त्याला एक विशिष्ट असं स्थान प्राप्त होतं. थँक्यू व्हेरी मच. नाव मैथिली मॅडम. सो मच. थँक्यू. येस थँक्यू व्हेरी मच. आजचा सेशन आपण इथेच थांबवतोय आणि उद्या रविवार 29 तारीख उद्या आपल्या सेशन मध्ये काही नाहीये आणि त्याच्यानंतर आपलं पुढचा जो आहे 30, 31 आणि 1 तारीख 30, 31 ह्या तारखेला आपण ऑर्नामेंटल युजेस ऑफ कोकोनट आर्ट अँड क्राफ्ट त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन कॉयर स्कल्पचर आहे. त्याच्यानंतर गुजरातचं एक ट्रेनिंग सेंटर आहे. त्यांचं पूर्ण आपल्याला ट्रेनिंग कसं दिलं जातं ते आपल्याला बघायला मिळणार आहे. तर निश्चितच आपण परत सोमवारी भेटूया. धन्यवाद.